असो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय। युयोत्सव या शब्दाचा अर्थ होतो युद्धाच्या इच्छेने उत्सवा। उत्सव या शब्दाचा अर्थ आहे उत्साहित होणे। उत्सव या शब्दाचा अर्थ आहे इच्छित होणे। उत्सव या शब्दाचा अर्थ आहे तयारीत असणे। तुम्ही तयारीत आहात, युद्धाच्या तयारीत आहात। पाठीमागची मंडळी, आई, ताई, अक्का, विचार करा। इलेक्शनचे इथं दक्षिणा द्यावी लागते, तिथं विचार जर पक्का केला तर तिथलं एक एक तिकीट असं भेटत असतं थोडंफार। इथं नाही भेटणार, इथं द्यावं लागेल। देण्यासाठी आलेले आहात, आम्ही देण्यासाठी आलेलो आहोत। दातव्य मिती यद्दानम गीतेचा शब्द आहे। ज्याला देण्याची परिभाषा कळली ना तोच खरा दाता आहे। नुसते हात काही पण देत असतात। त्या कॉर्डलेसला आहे का व्यवस्थित आज? याचाच आवाज व्यवस्थित आहे ना? कॉम्पिटिशन तयार होती माईक मध्ये सुद्धा। काही फुले सदा विहरती स्वगगनांच्या शिरी। आता आवाज व्यवस्थित येते? काही फुले सदा विहरती स्वगगनांच्या शिरी, काही रसिकही ठेवीत असे। ईर्षावती या शब्दावरती मला सांगायचे, काही जाऊनी बसती प्रभुपदी पापा, एखादे फुटके नशीब प्रेतास शृंगारिते। प्रारब्ध नुसतं माणसाला नाहीये, जनावराला नाहीये, झाडांना नाहीये, फुलांना प्रारब्ध आहे, घटाला प्रारब्ध आहे, दगडाला प्रारब्ध आहे। भावना, प्रारब्ध म्हणजे भावना, प्रारब्ध म्हणजे त्याची गती। काही फुले सदा विहरती स्वगगनांच्या श्री, मस्तपैकी आभाळामध्ये डोलत असतात। ते फुलांना कोणीही हात लावत नाही, कोणीही तोडत नाही। हे त्याचं प्रारब्ध आहे। एका फुलाचं असं प्रारब्ध आहे की काही कोणाच्या तरी रसिकाच्या ऋण मंदिरे म्हणजे खिशामध्ये जातात, एखाद्या ललण्याच्या केसाच्या बुंचवड्यामध्ये जातात। काही फुले जाऊनी बैसती प्रभुपदी पापा पदावारिते, आणि काहींचं इतकं मस्त नशीब असतं की देवाच्या गळ्यामध्ये जातात, देवाच्या पायाजवळ जातात, चरणाजवळ जातात, पायरीमध्ये जातात, गाभाऱ्यामध्ये जातात। पण त्याच्यातही फुलांमधलं एकाच असं प्रारब्ध असतं की एखादे फुटके नशीब प्रेतास शृंगारिते। त्याला बिचाऱ्याला 80-85 वर्षाचं म्हातारं बिनधर्म करता मेलेलं असलं तरी त्याच्या तिरडीवरती त्याला जावं लागतं। हे प्राप्त नाही, कळलं? सुज्ञ मंडळी रात्री नव्हती असं मला वाटलं, कारण रात्री फक्त 2दा टाळ्या वाजल्या। पण टाळ्या कशावर झाल्या, कशावरती झाल्या? आज डायलॉग तर मारलाच नाही। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव, हे 2 शब्द या पहिल्या श्लोकामधले महत्वाचे। दादा, आपण सर्व पारंगत आहात, सर्व गीता महिषी आहात, मनीषी आहात, गीतेला कोळून पिलेले, पटकर फाटलेले वगैरे वगैरे श्लोकांना मस्त खांद्यांमध्ये तोडून म्हणणारे, अर्ध पण म्हणणारे, संस्कृतला काळे मारून म्हणणारे, संस्कृतच्या नियमाप्रमाणे म्हणणारे। मंत्र वेद आहेत, मंत्र जिथं चुकला त्याला मंत्राचा दोष लागत असतो। मंत्रामध्ये मंत्र घुसडवण्याची किंवा सोक्ती घुसडवण्याचा एकाला सुद्धा अधिकार नाही, तरच तो मंत्र पूर्णत्वाला जात असतो। काही अबद्ध गीता म्हणणाऱ्यांची कमी नाही आहे। एकाने जन्मतारीख विचारली की अर्जुनाची जन्मतारीख काय? काय श्लोक आहे तो? 4 जून। हा, देवा तुझा जन्म अष्टमीला झाला, अर्जुनाचा जन्म कधी झाला? 5 पांडव आहे, त्यांची काही माहिती नाही आहे। रिक्षावाल्याची आणि एका चांगल्या संत महात्म्याची चर्चा चालू होती। संत महात्मे म्हटले, आता गीतेमध्ये फक्त कृष्णाचं ज्ञान आहे आणि अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्ती, त्याच्यामध्ये जन्मतारखा बद्धेच्या तारखा कधी येणार आहे? तू उद्या त्यांच्या अॅनिव्हर्सरीची तारीख विचारशील, काही पण विचारशील। तर म्हटले, बाबा तुमचा अभ्यास कमी आहे, तुम्ही जरा 4-5व्या अध्यायामध्ये जा, तिथं तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल। बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव 4 जून, 4 जूनला अर्जुनचा जन्म झाला। हे गीतेमध्ये लिहिलेले, शोधा म्हणजे सापडेल। गीता अबद्ध म्हणणाऱ्यांची कमी नाही आहे। वाचता येत नसेल ताई, शेवटच्या समयाला जर जमलं तर आपण बघू, आयोजक मंडळी सगळ्यांना गीता आपण वाटप करू, शेवटच्या दिवशी करू। मला जेव्हा निरोप द्याल त्यावेळेस गीता द्या, मग उद्या दिलं
गीतेचा श्लोक जरी वाचला, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, जगाच्या पाठीवरती एकमेव शास्त्र असं आहे की जे देवकी पुत्र गीत आहे. भगवान यदुनंदनाचं ते गीत आहे, मुरलीधराचं ते मुरलीधर गीत आहे. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये हात घातला ना, मग कृष्णाचं महत्व मला भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगत असताना कृष्णाचे काही महत्वाचे पैलू मांडायचे. आता या कथा वगैरे ऐकण्यासाठी ना, कथा शब्दाचा अर्थ भलेही गोष्टी असला, कथा शब्दाचा अर्थ भलेही एखादी कहाणी असला, पण कथा ही तप्त जीवनम म्हणजे आपल्या जीवनाला शांत करणारी असली पाहिजे. कथामृतम तप्त जीवनम कविपीडितम. मला जर याचा आवाज जर चांगला भेटला ना, तर 1 तास गाण्यामध्ये आणि सुरामध्ये जाईल. मनाला लावून घेऊ प्रमाणे काही भेटून तव कथाम. गोपिका म्हणतात की देवा, तुझ्या ज्या कथा आहेत ना, तव कथामृतम तप्त जीवनम, आमच्या तापलेल्या जीवनाला शांत करणाऱ्या कथा आहेत. तापलेल्या जीवनाला शांत करणाऱ्या कथेचा अर्थ असा होतो, भगवान कृष्णाची कथा जरी ही कथा असली, पण ही कथा शास्त्रशुद्ध कथा आहे. उगाच कृष्णाने मस्तपैकी चमत्कार केला, कृष्ण आभाळाला उभा राहिला, कृष्ण अर्धा झाला, कृष्ण बारीक झाला, मोठा झाला, ते त्याची लीळा जरूर असेल, पण कृष्णाच्या सोबत उगाच कुठल्याही चमत्काराची तिथं मला वाटतं घुसडण करणं हेही एक खूप मोठं पाप आहे, खूप मोठं प्रायश्चित आहे, खूप मोठा दोष आहे, प्रमाद आहे. कृष्णाच्या सोबत चमत्काराला टाकण्यापेक्षा कृष्णाच्या बुद्धीनं काही केलेल्या गोष्टीनं त्या पहिल्यांदा समजून घ्या. कृष्ण आपल्या पण तुमच्या लक्षात येईल. समुद्रात त्यांनी द्वारका बांधायचं ठरवलं, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक उत्तम कारागीर तयार झाला, आर्किटेक्ट तयार झाला. हे कृष्णाच्या चमत्काराचं वगैरे लक्षण नाहीये. आताही समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला होता आणि बांधल्यानंतर तो थोड्या दिवसामध्ये पडला. आता आर्किटेक्ट पणामध्ये किंवा त्याच्या त्या गुणामध्ये कुठंतरी ती कमतरता भासली म्हणून तो पुतळा पडला. बिचाऱ्याचा तसा काही दोष नाहीये, त्याला दोषी धरल्या गेल्यानंतर ती गोष्ट निराळी आहे, पण शेवटी त्याची कुठंतरी मर्यादा आहेच. जगा म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीला ह्या जगामध्ये मर्यादा आहे. ती मर्यादा चालू तो चालूच नव्हता. काय करायचं, चालू झाल्याबद्दल बरं का, आता कर व्यवस्थित त्याला. तरी म्हटलं तो शोलाच एक काय, तो दिसतोय व्यवस्थित. साधारण माणसाला समोर मस्तपैकी पक्वान असावे, वक्त्याला समोर मस्तपैकी श्रोते असावेत आणि त्याहीपेक्षा ही सिस्टम चांगला असावा. कितीही चांगला अरिजित सिंग जरी इथे येऊन उभा राहिला आणि त्यांनी गाणं गायला सुरुवात केली, तरी त्याचं ते गाणं पुढं सिस्टम, इक्विलायझर वगैरे, ट्रेबल, त्याचे बास, त्याचे फिल्टर्स व्यवस्थित असल्यानंतरच ते गाणं सुंदर होईल. त्या गोष्टीला तेव्हाच अर्थ येत असतो. आता मी नक्कीच तुझ्या पाया पडतो, बास छान झालं, व्यवस्थित सुरू झालं. फक्त थोडस इकडे येऊन त्याला माग कर, तिकडे थोडस, काही हरकत नाही. याचा इको जास्त, इको थोडस कमी. कशी 8:30ला व्यथित असलेल्या मनाला शांत करणारी कथा असते. कथेचं मर्म असं आहे, याला इको खूप आहे, इको कमी करतेच. कथेचं मर्म असं आहे की कथा अनेक जीवांना आपत्तीच्या जीवाला शांत करत ती कथा आहे. आणि मग कृष्ण तुम्हाला बघत असताना, कृष्ण तुम्हाला जेव्हा समजत असताना, कृष्णासारखा आर्किटेक्ट नाहीये. समुद्रामध्ये द्वारका उभी केली कशी करायची या पद्धतीने त्यांनी द्वारकेचा विचार केला. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न उभे राहिले असतील. पाण्यापासून कसं संरक्षण करायचं, वादळापासून कसं करायचं, समुद्र म्हणजे क्षाराचा. अहो तुमचं जर बोरचं पाणी 1200-1500 TDS जर असेल, नळ गंजून जातात, सफेद होतात, 2-4 वर्षामध्ये गंजून टाकावे लागतात. समुद्रामध्ये द्वारका उभी राहिली, त्याचं प्लास्टर, दगड सडले असतील वगैरे वगैरे, काही त्यांनी विचार केला असेल. उत्तम आर्किटेक्टचा नमुना असा आहे की त्यांनी ती सुंदर अशी सोन्याची द्वारका आपल्या समुद्रामध्ये उभी केली
म्हणून त्यांनी सगळ्या विश्वकर्म्यांना किंवा सगळ्या आर्किटेक्टच्या तोंडामध्ये बोट घालायला लावलेले, त्यांना सगळ्यांना थोबडीत मार. आज नाही करू शकत तुम्ही ते. म्हणून कृष्ण अशाही पद्धतीने अशा अँगलला समजून घेणं गरजेचं आहे. डोळ्यानं घायाळ करणारा, मनातले भाव ओळखणारा, त्याच्यापेक्षा दुसरा मानसोपचार तज्ञ असू शकतो का? सायकोलॉजिस्ट. डोळ्यातून भाव ओळखणार, डोळ्यातून भाव ओळखायचा. गोपी कुठल्या भावानं आल्यात, कुठल्या भावानं बसल्यात, त्या श्रीदामेच्या म्हणतात डोळ्यातला गरिबीचा भाव ओळखला होता. सुदामेच्या म्हणतात की त्याच्याही डोळ्यातला भाव कृष्णाने ओळखला होता. तो भाव ओळखणं खऱ्या अर्थानं कृष्णाला जमलं, म्हणून त्याच्यासारखा मानसोपचार तज्ञ कोणी नाही. बासुरीने मंत्रमुग्ध करणारा, गोपींना, गायांना, झाडांना, विलींना, पाण्याला, यमुनेला स्तब्ध करणारा असा सुमधुर असा वादक गायक आतापर्यंत कोणी झालाय का? नाही झाला ना. कृष्ण अशाही अंगाने आपल्याला समजून घ्यावा लागेल. चांगल्या स्वास्थ्याचा संदेश देणारा डॉक्टर, भगवद्गीतेमध्ये चांगल्या स्वास्थ्याचे लक्षण आहेत. 16-17 अध्यायाला जेव्हा तुम्ही वाचाल ना, त्याच्यामध्ये लक्षण आहेत. रस्या, स्निग्धा, स्थिरा, हृद्या, आहारा, सात्विक प्रिया. याला वाणीचं सुद्धा मी ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस वाणीला सुद्धा हे प्रमाण आहे. रस्या म्हणजे वाणी रसमयी असली पाहिजे, स्निग्धा म्हणजे गोड बोलणारी असली पाहिजे, रस्या, स्निग्धा, स्थिरा म्हणजे स्थिर, एक वचनी असला पाहिजे. रघुकुलरी तो सदा चली आई, जान जाई पर वचन जाई. रघुकुलरी तो सदा चली आई, जान जाई पर वचन जाई. जय मना मोहन कुंज बिहारी, जय मधुसूदन हे बनवारी. हे रस्या, स्निग्धा, स्थिरा वचनाला बाळगणारी माणसं असली पाहिजे. म्हणून एक विषय म्हणून सांगतो, रामायण जरी हरवलं, पुसल्या गेलं, सांप्रदायिक मंडळी कोणी बसली असेल तर बघा, लक्ष द्या. रामायण जर हरवलं किंवा पुसल्या गेलं तर गायब झालं, रामायण परत लिहिता येईल. कारण राम वनवासाला गेल्यानंतर काय करतात, वनवासामध्ये काय केलं ठरलेलं आहे. काय महत्वाची गोष्ट सांगतो, दोन्ही अवतारातला भेद. रामायण हे वचनावरती आधारित असल्या कारणानं किंवा ठरलेलं असल्या कारणानं राम निघाले, अयोध्येमधून निघाले, पुढे गेले, वनवासामध्ये गेले, सीताचं हरण झालं, सुग्रीव भेटले, बाली भेटले, हनुमंत आले, जांबवंत आले, सगळं काही तुम्हाला परत हरवल्यानंतर लिहिता येईल. पण कृष्णाचं चरित्र परत लिहिल्या जाणार नाही, ते लिहिता येणार नाही, कारण ते अनप्रेडिक्टेबल आहे. कळता का? शब्द हा कळला ना? सुशिक्षित मंडळी, शिकलेली म्हणून अनप्रेडिक्टेबल. त्या माणसाकडे बघून तुम्ही सांगू शकत नाही की हा पुढच्या क्षणाला काय करू शकतो. पुढच्या वेळेस तो कदाचित तो रणांगणावरती गीत गातो. गीता गायलेली आहे, गीता सांगितलेली नाहीये, गायलेली आहे. गीता 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 वाचे जे म्हणाती, नाही पुनरावृत्ती दयानरा, नाही पुनरावृत्ती दयानरा, नाही पुनरावृत्ती दयानरा. नित्य नेम वाचे वदताक्षर, भव सिंधू तरे अर्धक्षर, भव सिंधू तरे अर्धक्षरी, भव सिंधू तरे अर्धक्षरी. आमच्या आदरणीय बाबांची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. विश्वाचार्य बाबाजी एकाच अभंगावरती आयुष्यभर जपून राहिले, एकाच अभंगाला ते सांगत राहिले, एकाच अभंगाला त्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवलं. पण कोणीही माणूस म्हटला नाही की विश्वाचार्य बाबांचं, आदरणीय कीर्तन सम्राट बाबांचं कीर्तन आज रटाळवानं झालंय किंवा त्यांनी परत तेच सांगितलं. ह्याच अभंगाला दरवर्षी गीता 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 वाचलेले म्हणून ह्याच अभंगाला म्हणायचे. पण ते नवम नवम तपसम मधुरम तथार्थ दरवेळेस स्वच्छ पाण्यासारखं वाटायचं. करताय
गीतेचं मर्म इतकं सुंदर आहे. गीतेतला कृष्ण खऱ्या अर्थानं जर समजला ना, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गीतेच्या बाहेरचा कृष्ण जेव्हा लक्षात येईल राजासाहेब, गीतेच्या बाहेरचा कृष्ण जेव्हा ऐकाल ना, तर तुम्हाला भक्ती कशी करावी हे कळल. पण गीतेचा कृष्ण जर ऐकला तर तुम्ही त्या भक्तीला कुठं जाणार आहे हे तुम्हाला लक्षात येईल. गीतेच्या बाहेरचा कृष्ण काय समजवतो, गोपींचं जीवन, सुदाम्याचं जीवन, चरित्र वगैरे जे चरित्र जर ऐकले वाचले तर त्याच्यात लक्षात येईल की कृष्णाचं जीवन असं पाहिजे आणि कृष्णाची भक्ती अशा पद्धतीने केली पाहिजे, कृष्ण जीवनाच्या लीळा अशा पद्धतीने आठवण केल्या पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गीतेमध्ये घुसाल, गीतेमध्ये घुसल्यानंतर एक शेवटचा श्लोक जरी पाठ झाला, एक श्लोक जरी लक्षात घुसला, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, उद्धार झालाच. उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. कृष्णासारखा डोळ्याने घायाळ करणारा, वासनेने मंत्र करणारा, चांगल्या स्वास्थ्याचा संदेश देणारा, रस्या स्निग्धा स्थिरा या शब्दाला सांगत होतो. स्थिरा म्हणजे वाणी स्थिर असावी. असं क्षणाक्षणाला मत बदलवतो, रात्री म्हणून उमेदवार खाली पडतो. म्हणजे हे काय, स्थिर वाणी नाहीये, स्थिर मती नाहीये, स्थिर बुद्धी नाहीये, स्थिर मत नाहीये. आणि समाज झालेला सावकार, सगळे मालक, चालक, दादा, पाटील, सरपंच, ग्रामसेवक जे बसलेले असते, गृहिणी, सासवा, सुना, आत्या, ताई, काकू, मावशी, ननंदा, जावा, भावजया, भरपूर नाते. ते एक लिस्ट पाठ करायची मला ते निवृत्ती महाराजांसाठी. पाठ केली म्हणजे आता जावं लागतं सगळ्या स्टेजवरती. फक्त नंतर कोणी म्हटलं नाही पाहिजे. बाल भिक्षुक, बाल तपस्विनी, त्यागी तपस्विनी, घर सोडून आलेल्या, घरामध्ये राहणाऱ्या, घरातच देवपूजा करणाऱ्या, घरातच कपडे बदलवणाऱ्या, नवरा बायको सोबत कपडे बदलवणाऱ्या, संन्यास घेणाऱ्या, सगळ्यांचं नाव घेतलं आणि सगळ्यांना दंडवत करून पुढं चालतं. सगळ्यांपर्यंत ही कथा पोहोचली पाहिजे. तेही शक्य नाहीये. काही म्हणतात की बाबा लोक घर सोडून संन्यास तर घेतात पण घरातच राहतात. तुम्ही 2 दिवस ऍक्टिंग करून दाखवा, ती ऍक्टिंग तुम्हाला जमणार नाही. भगवान श्री चक्रधर प्रभूंचं आणि भगवान गोपाल कृष्णाचं इथं भांडण होतं. काय भांडण होतं माहिती का? ते भांडण असं होतं, भगवान कृष्ण म्हणतात की मिथ्याचार सौच्यते. तुम्ही जर आतून जर करत नसाल तर त्याला मिथ्याचार म्हटलेले, डुप्लिकेटपणा म्हटलेले. पण आमचे सर्वज्ञ तुमच्या आमच्या पात्रतेला ओळखून इथं अवतरित झाले होते. म्हणून सर्वज्ञ म्हणतात की नसल तुमच्या आतून जागृती होत असेल, नसून तुम्हाला भाव दिसत नसेल, तुम्हाला शिरावट, अरे वरच्यावर तरी या, बसा. आणि बसल्यानंतर पावसामध्ये गेल्यानंतर हातपाय चोळायची गरज नाही लागत. पावसामध्ये उभे राहिले की सगळं अंग ओलं होऊन जातं. तसं इथं बसले तर इथल्या अमृताने तुमचं प्रत्येक अंग सिंचन केल्याशिवाय राहणार. इथं बसा तर खरं, या बसा, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी. मला ती गंमत अशी होईल, गीतेचं समोर ठेवलंय पण सुज्ञ मंडळी ते खाली ओढतात. काल परवाच एक जण म्हटले की गीता नसते पुढे ठेवली आहे, पण गीतेतला एक शब्द सुद्धा अजून सांगितलेला नाही. कारण पाठीमागची जी मंडळी आहे, पुढे जरी सुपीक असलं पाठीमागचं नापिक आहे, तिथे जर थोडस अजून पहिल्यांदा सुरुवातीला काय करतात, पाऊस पडल्या हलकं पीक पेरावं लागतं. शेतकरी मंडळी, दादा बरोबर आहे, तुम्ही गव्हाचे द्राक्षाचे मालक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित नाही. जरा थोडं रानावरती ओसाड म्हणला किंवा जरायती याच्यात जर गेलं तर पाऊस पडल्या 2-4 पिकं टाकावं लागतात. एकटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हलकं पीक टाकावं लागतं, जे 2-3 महिन्यामध्ये येतं. त्याच्यानंतर त्याच्या कडाने जे 4 महिन्यांनी येणारं असतं त्याला कडधान्य आपण म्हणतो, ते कडधान्य टाकावं लागतं. तेव्हा कुठंतरी आतलं पीक सुरक्षित राहतं बाहेरच्या कडधान्याने. सुरुवातीला जर आपण खूप जास्त वेळ घेणार जर धान्य पेरलं तर ती शेती त्याला उत्तम प्रतिसाद देत नाही. म्हणून हळूहळू भले गीतेचा शेवट आपण सुंदर रीतीला करू, शास्त्रशुद्ध पद्धतीने करू, तर सुरुवातीला जरा थोडस खोकलेलंच बरं राहील. बरोबर आहे? भगवान कृष्ण एकमेव असा अवतार आहे की त्याची अशी वेगवेगळी पात्र आहे, ती पात्र सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांना स्वीकार करता येणारी पात्र आहे. लहान लेकरू जरी असेल ना, त्याला मोठा कृष्ण म्हणजे तो देव आहे, पण त्याला बाकीच्या सगळे लड्डू गोपालाकडे बाळकृष्णाकडे.
त्या लग्नाच्या आहेरामध्ये रंगणात देतात ना. तुमच्या आहेरात आला होता तांब्याचा रंग, बाकी सगळं शिकलं पण तांब्याचा रंगणात काही साबूत आहे का? आहेरामध्ये देतात ना. तो का देतात? जास्त वेळ जीवनभरामध्ये तुझी साथ कोणीही सोडेल, जीवनभरामध्ये तुझ्याकडे कोणीही जवळ येणार नाही, जीवनभरामध्ये तुला हात करणार नाही, जीवनभरामध्ये तुला मदत करणार नाही, तुझ्याजवळ कोणी उभं राहणार नाही, जीवनभरामध्ये तुला जेव्हा जेव्हा समस्या येतील, हा तुला आहेरामध्ये आलेला रंगात समोर ठेव, हातावरती ठेव आणि तुझ्या आईवडिलांची आठवण कर. आईवडिलांची आठवण करता करता त्यांच्या संस्काराची आठवण कर आणि त्या रंगनाथाची दृष्टी मिळव. त्या रंगनाथाची दृष्टी मिळवून तू त्याच्यासोबत संवाद साध आणि संवाद साधल्यानंतर त्याच्यासोबत जेव्हा तू संवाद साधशील त्यावेळेस तुझं दुःख आपल्या पण हलकं होईल. तो रंगनाथ तुझ्या सदैव साथीला राहावा याच्यासाठी तुमचे आई वडील तुमच्यासोबत रंगनाथ देत असतात. लक्षात आलं? सदैव साथ राहावी. पतीनं साथ सोडली, अपघात काळाने निधन झालं, पतीला एखाद्या वेळेस तुझ्यासोबत मानसिक साथ दिली नाही, शारीरिक साथ दिली नाही, तो रंगनाथ जवळ ठेव. कारण याला शास्त्र प्रमाण सांगतं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, कृष्ण माझा सोयरा सज्जन, कृष्ण माझा. सगळी नाती त्याच्यासोबत याच्याच करता लागली, बाकी काही नकोय. तो एकमेव जर सोबत असला म्हणून व्यास सुद्धा म्हणतात एकम शास्त्रम देवकी भगवद्गीता. जगाच्या पाठीवरचं शास्त्र म्हणत असेल तर भगवान कृष्णाचं शास्त्र. बाकी शास्त्र ते विरळ आहेत, बाकी नद्यांमधून मोटऱ्या टाकून नेलेले पाणी आहे, सगळे काठाला राहतात म्हणून सांगतो. बाकी जे शास्त्र आहेत ते नद्यांमध्ये मोटरी टाकून स्वतःच्या शेतापर्यंत पाईपलाईन करून नेलेले शास्त्र आहेत. पण नदीचा पाठ जर म्हटलं तर ती गीता आहे, एकमेव गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुठलेही मिश्रण. आणि 5000 वर्ष झाले दादा, तुम्हाला सांगू इच्छितो, जगाच्या पाठीवरती जेवढे पण धर्मग्रंथ झाले ते सगळ्यांचे पाठभेद झाले, सगळ्यांचे पाठभेद झाले. पण श्रीमद भगवद्गीतेचा एकही पाठभेद आतापर्यंत झाला नाही, एकही पाठभेद झाले. कारण एकाने जरी एक श्लोक जरी पकडला, धर्मक्षेत्र श्लोक घ्यायचा आहे, आता धर्मक्षेत्र हा श्लोक घेत असताना त्याला 7ही दिवस चालवता येईल इतकं मस्त श्लोक आहे. 7ही दिवस धर्म क्षेत्र आणि कुरुक्षेत्र या श्लोकाला 7 दिवस आरामात चालू शकतो. 3 दिवसापासून जे नोट्स मी काढलेले त्याच्यातला अर्धा सुद्धा जो शब्द आलेला नाही तरी घेऊ आपण. इथे दूषण नको लागायला. जे भोगते मंडळी आहेत, आणि एक आवर्जून तुम्हाला सांगा वाटतं, आता गर्दी वाढली आहे. आता गर्दी कधी वाढली आहे? 7:45ला वाढली. 15 मिनिटं भजन करायचं आणि भोजनाला जायचं, असं रुटीन काही कामाचं नाहीये दादा. आई भाकरी खाण्यात आयुष्य जाईल आणि 30 महाराष्ट्र रोटी गोळ्या खायला मजबूर करेल. फुकटचं अन्न खाल्लं, तामसाचं अन्न खाल्लं, बिन कष्ट जर खाल्लं ना तर ते रोगामध्ये परिवर्तित होत असत. गोळ्या लागतात ना त्या अन्नाचा दोष आहे. एक अन्न माधुर्य, एक अन्नाचा दोष सोबत तयार होत असतं. अन्नाची जी तुम्ही मधुरता म्हणून स्वीकार करा. गोड अन्न बघा, कुठलंही जे गोड लागतं ना तुम्ही खा. एखाद्याला मिरची आवडत असेल, खूप मिरची आवडते, भले सुरुवातीला मिरची त्रास देणार नाही, पण एकदा जेव्हा आवडेल त्यावेळेस अल्सर आणि मुळव्याध सोबत काढेल. अन्न माधुर्य, अन्न दोष. संग माधुर्य, संग दोष. एखाद्याची संगत जास्त आवडत असेल ना मग त्याचा संग दोष पण तयार होत असतो. एखाद्याला सोनं आवडतं संग करायला, पैसा आवडतो संग करायला, आणि मग तो पैसा सोनच एक दिवस दोष निर्माण करतो. रात्रीचा येत होता 12 वाजता आणि 12 वाजता चोरटे आडवे झाले आणि वेदम मारला आणि सगळ्या अंगठ्या बिंठ्या नखासे बोटासे तोडून घेतली. संग दोष. एक शब्द आपल्याला खूप खूप चांगल्या पद्धतीने सांगेल. भोजनाचं मी सांगत होतो, भजनाशिवाय भोजन व्यर्थ आहे. ती भाकर राहील, ती चपाती राहील, खिचडी राहील, जिलेबी राहील, ती काही भाजी असेल ती राहील, ती भाजीच राहील. पण इथून जर भजन ऐकून जर गेला, प्रवचन ऐकून जर गेला तर ते भोजन तुमचं प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. ते भोजन प्रसाद होईल. भाकरी तर घरी मिळतात ना, रस्त्याला खूप चांगले चांगले हॉटेल आहेत. जर खायचं जर ठरवलं 50, 100, 200, 500 रुपयामध्ये मस्तपैकी जेवण करता येतं. पण त्या जेवणाला सतत त्याचा आधार नाही. इथं पिठलं भाकरी जरी खाली, रात्रीची सकाळची शिळी चपाती जरी तुम्ही खाली ना, तर तो प्रसाद तुमच्या तळागाळामध्ये लागलेल्या, अंतकरणामध्ये लागलेल्या सगळ्या दोषांना धुवून काढेल. इतकी त्याची ताकद आहे.
प्रसादे सर्व दुःखाम आणि रस्योपजायते. अनिर अस्योपजायते. रस्य शब्द नाही. भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये बरेचशी माणसं आमची सुज्ञ मंडळी बसलेली म्हणून सांगत ही गोष्टी सांगाव्या लागतात. निशिदिनी बत मारी पावलो दंड भारी. शिकवायला बसलो नाही मी, पण योगाकडे जे येत आहे ते सांगतो. अहो बत मारी पावलो दंड भारी. बत या शब्दाचा अर्थ काही कळला नाही, मग तिथं काही लोकांनी मत शब्द टाकला. अहो मत मारी पावलो दंड भारी, पण मूळ शब्द बतच आहे. बरोबर आहे. आई अर्थ काय होतो बत शब्दाचा? हात जोडून विचारतो, मला पण माहिती. मारी पावलो दंड भारी, चरण शरण शौरी दैन्य माझे निवारी. तुझं विलमज देवा रक्षिता पुनाये सकल जन विसावा. बंधु तो बाप माये, कवन गत करीसी कवन खाया सनेशी. जय जय ऋषिकेशी शीनलो गर्भवासी. गर्भवासी शिनलो पुनरपी जननम पुनरपी मरणम. शिनलो बाबा मी. त्याच्याकरता आपल्याला ते स्तोत्र कळ. अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिता. इथला तो बत शब्द आहे. बत म्हणजे दुःख वाटणे. अहो बत महत पापम, मला दुःख वाटते अर्जुन म्हणतो. या सगळ्याच्या माणसांना बघून दुःख वाटणे असा त्या बत शब्दात. निशिदिनी बत मारी. निशिदिनी म्हणजे रोज. बत म्हणजे मला दुःख वाटतं. मारी म्हणजे मी मारक असल्यास, पापी असल्याचं मला दुःख वाटतं. भोजन भजन करूनच केलं पाहिजे. म्हणून बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यानंतर दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, देवपूजा करतात. देवपूजा केल्यानंतर मग चहा पाणी पितात असतात. नवीन नवीन फॅशन आलेल्या 5-6 वाजता उठतात, मस्तपैकी बेडवरती बसतात आणि बेडवरती चहा मागवतात. ग्रीन टी, आंबट टी. काही सकाळी सकाळी लिंबू पाणी द्यावं लागतं इतिहासानुसार. रात्रीचा इतिहास कसा होता त्या हिशोबाने लिंबू पाणी द्यावं लागतं. दादा, आयुष्य हे मातीमोल करण्यासाठी भेटलेले नाही, त्याला अनमोल करण्यासाठी भेटलेले आहे. अनमोल असा परमात्मा या देहामध्ये प्राप्त होऊ शकतो. याच्याकरता लाख करोडी काया दिली अंग अंगानं मोल ऐसे अनमोल म्हणतो. माती में मत मोल जब बंदगी करो उसका जाप, देना होगा तो देगा अपने आप. ही परमात्म्याची कृपा आहे. त्याला शरीर चांगलं ठेवावं लागेल. शरीर एकदम खलुधर्म साधन. शरीर जर चांगलं असेल ना तरच त्या गोष्टीला मांडण्याचा विषय दुसरीकडे जाईल. उद्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याशी महत्व सांगणार आहे. भोजन तसं करू नका. सकाळी उठल्यानंतर देवधर्म करा, देवाचं एखादं स्तोत्र वाचा, एखादं पारायण वाचा. आणि पारायण वाचल्यानंतर देवपूजा करा. देवपूजेला 10-20 मिनिटं 50 मिनिटं वेळ द्या. आणि त्याच्यानंतर आपलं जे काही दररोजचं रुटीन आहे, खाणं पिणं जे काही असेल ते नंतर तुम्ही सुरू करा. संध्याकाळचं सुद्धा रोज मुहूर्तावरती पहिली आपण देवपूजा करावी. आणि देवपूजा केल्यानंतर मग देवपूजा केल्यानंतर आपण भोजनाकडे वळावं. हा नियम आहे, आपल्या संस्कृतीचा नियम आहे. अहो सूर्य सुद्धा सकाळी उगवतो ना, त्याचं मांगल्यमय दर्शन देत असतो. दुपारी त्याचं प्रखरतेचं दर्शन असतं आणि संध्याकाळी परत सत्तेकडे जात असतं. दिवसा आपण भलेही कर्म चांगल्या प्रखरतेनं करत असाल, पण सकाळ संध्याकाळ तुम्हाला ही सत्वस्थता प्राप्त झाली पाहिजे, सात्विकता प्राप्त झाली पाहिजे. तरच तुम्ही प्रपंचामध्ये असाल तर निरोप व्हाल. तरच तुम्ही देवधर्मामध्ये असाल, परमार्थ असाल तर निरोप व्हाल. नाहीतर दगड पाण्यामध्ये आयुष्यभर जरी राहिला तरी तो ओला होऊ शकत नाही. तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. जर मी 7 वाजता माझी सेवा द्यायला उपस्थित होतोय तर तुम्ही तुमची सेवा 7 वाजता द्यायला या. आणि मग भजन संध्याकाळी दिवस मग तिथं आपल्याला जायचं त्या टायमाला याचा दोष लागला असतो. तुम्हाला सांगतो की अन्न ग्रहण कधीही फुकटमध्ये करू नये. आलं लक्षात? कुठेही भंडारा चालू आहे, मस्तपैकी लंगर चालू आहे आणि तिथं बसले जेवायला भेटते, टायमाचं भागते म्हणून दादा बसू नका. जेव्हा हे अन्न, जेव्हा त्याचा अधिकार किंवा जेव्हा त्याचं गाडगं पूर्ण भरेल तेव्हा ते दोषामध्ये परिवर्तित होईल आणि ते दोष तुम्हाला रोगामध्ये, विकारामध्ये, कशा ना कशा तमतमीमध्ये तब्दील होतील. त्याचं मोल चुकवणं गरजेचं आहे. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम.
खाण्यावाल्याचं नाव जरी लिहिलेलं असलं तर फुकट खाणाऱ्यांचं नाव नसलं पाहिजे. फुकट खाणाऱ्यांनी लक्षात घ्या, मी याच्याकरता सांगत नाही कारण माझ्या खिशातून तर काही चाललेलं नाहीये, ते काय माझ्या खिशातून जात नाहीये, ते जातंय तर ते अनेकांच्या घरातून आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ज्यांनी सात्विक बुद्धीनं दिलं त्याचा नक्की प्रसाद होणार आहे. पण एखाद्याने जर आधी कमवलेलं धनामधून जर आनंद दिलेला असेल तर ते अन्न तुमच्यामध्ये दोष निर्माण करेल. त्या अन्नाचा मोबदला म्हणून ज्याच्याकडे धन नाहीये त्यांनी तन द्यावं, ज्याच्याकडे तन नाहीये त्यांनी मन द्यावं. कमीत कमी या 3 प्रकारे त्या अन्नाला सेवन करण्याचा प्रयत्न करावा. इथं आल्यानंतर भजन आपलं पूर्ण 1 तास आपल्याला ऐकलं जाईल, हे तरी कमीत करावं. ईश्वराचं नामचिंतन करावं. किंवा इथून खाऊन गेल्यानंतर, भोजन करून गेल्यानंतर 2-4 गाठ्या करून झोपावं, माळा करून झोपावं. ज्याला कोणाला माळा जमत असतील त्यांनी माळा कराव्या, ज्याला सूत्रपाठ वाचायचं त्यांनी सूत्रपाठ वाचावं, पारायण वाचावं, ज्याला याच्या व्यतिरिक्त हरिपाठ वाचावं. शेवटच्या समयाला झोपताना किंवा शेवटच्या दिवसाच्या समयाला आपण नामचिंतन करून झोपावं. त्या प्रसादाचा आपली एक प्रकारे उतराई होणार आहे. तसा खाल्लेला सुद्धा तरी आपल्याला तिथं पुण्य मिळणार आहे. तसं खाऊन गेले आणि घरी गेल्यानंतर बिग बॉस लावला, एखादी मालिका लावली, आई कुठं काय करते, ताई कुठं काय करते, पुण्य लाभणार नाही. चुकीच्या गोष्टी बघण्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. सकाळ संध्याकाळ तुमच्या 2-3 दिवसामध्ये गेली ते की घराला कसं प्रसन्न ठेवता येईल. झाला वेळ 8:15 सांगितलं होतं. 8:15 ठीक आहे, 15 मिनिट आहे. तुम्हाला कळणारच नाही, पण आता कसं आहे, जसं जसं आपल्याला समोर येईल धर्मक्षेत्र घेतलेला सुरुवात करू. तर भगवान कृष्ण सांगत असताना तुमच्या लक्षात आलं का, चांगल्या स्वतःचा संदेश देणारा डॉक्टर म्हणजे भगवान तुम्हाला कृष्ण. धर्मासाठी युद्ध करा असा म्हणणारा वीर कोण आहे हो? स्वतःच्या स्वार्थासाठी युद्ध करायला लावणारी माणसं जगाच्या पाठीवरती निर्माण झालेली आहे. पण धर्मासाठी युद्ध करा, मनुस्मर युद्धाचे, मला स्मरण युद्ध करा असं म्हणणारा वीर कोण आहे जगाच्या पाठीवर? नेहमी स्पीड मध्ये सुदर्शन चक्रांना साबूत ठेवणारा, काबूमध्ये ठेवणारा आणि सदैव स्थिर ठेवणारा इंजिनियर जगाच्या पाठीवरती आहे कोणीच नाही. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. हा तुम्हाला समजला पाहिजे हो. तो शिक्षक आहे, तो व्यवसायी आहे, राजकारणी आहे, कलाकार आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, कृषी तज्ञ आहे, गोतज्ञ, मानस तज्ञ, तत्वज्ञ, सगळं काही तो आहे. सगळे काही उपमा त्याच्या जवळ आहे. मल्टी टॅलेंटेड याला बोलतात, मल्टी टॅलेंटेड जगाच्या पाठीवरती. म्हणून प्रश्न चमत्कारिक आहे ही बाब फक्त 10-20% लक्षात घेण्यासारखी आहे. प्रश्न वास्तविक जास्त आहे, प्रश्न वास्तविक जास्त आहे. म्हणून रामायण मी तुम्हाला सांगत होतो की रामायण लिहिल्या जाईल पण कृष्णाचं चरित्र परत लिहिल्या जाणार नाही, कारण तो अनप्रेडिक्टेबल आहे. त्याची तुम्ही भविष्यवाणीच करू शकत नाही. हा माणूस पुढच्या वेळेला काय करू शकतो, पुढच्या समयाला काय करू शकतो, पुढच्या वेळेस त्याच्याकडे काय होऊ शकतं हे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. इथं येत असताना आवर्जून तुमच्यातलं कृष्ण तत्व, तुमच्यातलं आत्मतत्व त्या कृष्ण तत्वापर्यंत कसं पोहोचत करता येईल याची जबाबदारी घेऊन तुम्ही इथे येत जा. आज तुम्ही एक सेवेला मुकणार आहात, त्या म्हणजे मेणबत्त्या. त्याचं कारण असं की घरामध्ये जर पडल्या असत्या तर लगेच तेवढ्या लगेच साफ करून घेतलं असतं, लगेच काढून घेतलं असतं. पण इथं कार्पेट मंडपवाल्याचे म्हणून त्यांनी तसेच ते सफेद डाग कावळे संडास केल्यासारखे तेच टाकून गेले. काय त्या आरतीला अर्थ आहे? मी कालच स्वच्छतेच्या परवा दिवशी ते महत्व सांगत होतो, पण ठेवली नाही तुम्ही. तुम्हाला प्रत्येकाच्या हातामध्ये ती आरती आली होती, महाआरती आली होती, पण त्याचं भान ठेवलं नाही. पण धर्म हा खूप सजगतेनं करावा लागतो, सात्विकतेनं करावा लागतो, सावध होऊन करावा लागतो, तेव्हा धर्म समजत असतो. आयुष्यभर जेव्हा मी ते व्रत घेतला, मंगळसूत्र वरच्यावर तुम्ही गाठता करत गेला, एखादा मनी साडू नये, पडू नये, खराब होऊ नये, तसं धर्माचं सूत्र ज्यावेळेस तुम्ही गळ्यामध्ये बांधणार त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्याकडून माझ्या धर्माला कुठंच गालबोट लागला कामा नये. हे तत्व तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही धार्मिक, तरच तुम्ही आध्यात्मिक, तरच तुम्ही सात्विक आहात, तरच तुम्ही सात्विक आहात. हा धर्म करत असताना एक भजन घेवायचं, कारण भजन घ्यायचं का श्लोक ऐकायचा? श्लोक भजन, भजन श्लोक. तुम्ही रसिक आहात, तुमच्यामधला शृंगार आणि तुमच्यामधला करुण शूर
एकत्र करून आपण भजन घेऊन तत्व सांगू. गंगेचं पात्र आणि दुसऱ्या कुठल्याही नदीचं पात्र आहे, त्या दोन्ही नद्या पाणीच आहे, तरी त्यांचे प्रवाह एकत्र होत नाही. कुठेतरी आहे ती प्रयागला का कुठं आहे, हा प्रयागलाच आहे. ते वरतून तिकडून त्या गंगा येतात, नद्या येतात, गया प्रयागला कुठेतरी आहे. ती हिमालयातून आलेली जी गंगोत्री आहे आणि इथली जी अलकनंदा आहे, इथली जी गंगा आहे, ती एकत्र जरी झाली तरी ते पाणी एकत्र होत नाही. असा स्वभाव असला नाही पाहिजे. स्वभाव आपला ध्वनींना सारखं धरून चालणार आहे. ईश्वराची ही सेवा आपण ऐकत असताना, धर्मचिंतन ऐकत असताना आपण आपल्या धर्माला जागृत करणं हे तितकंच महत्वाचं आहे. धर्म जर तुमच्या मनामध्ये जागृत असेल तर तुमचं जीवन घडणार आहे, पण धर्म जर जागृत नसेल तर त्या जीवनाला काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ. असं जीवन जनावरांच्या बरोबरीचं जीवन, धर्मेही नाही ना पशुभी समान, असं जीवन काही कामाचं जीवन नाही. ईश्वराला सदैव धन्यवादास, धन्यवादासाठी तुम्ही ठेवत जा. ईश्वराच्या धन्यवादास तुम्हीही पात्र झाले, कारण त्याच्या नजरेमध्ये जर आपण पात्र झालो ना, एकदा का त्याच्या नजरेमध्ये आपण पात्र झालो तर तो आपला अभिमान घेतल्याशिवाय राहू शकत नाही. महाभारत युद्धामध्ये दोन माणसांचा त्याने अभिमान घेतला, उद्धवाचा आणि अर्जुनाचा. जेव्हा तो प्रसंग घडतोय, भीष्माचा प्रसंग घडत असताना जेव्हा त्यांनी त्या रथाचं चाक उचललं, तेव्हा भीष्माने त्याला विडंबना केल्यासारखं, चेष्टा केल्यासारखं विचारलं, कृष्णा अरे वचनाला न जाणणारा, अरे तुझ्या कुळाचा किती मोठा इतिहास आहे, त्या कुळाच्या इतिहासामध्ये किती वचनांना जपणारा असा म्हणून व्हायला पाहिजे होतं. तुझं चरित्र असं स्थिर सावर चरित्र असायला पाहिजे होतं, पण तू प्रत्येक क्षणाला बदलतोय, प्रत्येक क्षणाला वेगळं वागतोय. हे वागणं तुझं बरं आहे का? बरं नाहीये हे वागणं. त्यावेळेस कृष्ण म्हणतो की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को भी नियम बदलते देखा. प्रबल प्रेमामध्ये जेव्हा मी वश होतो ना, तेव्हा मला हे नियम येऊन काही बाध्य करत नाही. उद्धवार्जुनाच्या केसाला जरी धक्का लागेल, एरीवाईचे डोळे या पृथ्वीला त्या पृथ्वीवरती आपटून मी सर्वनाश करून टाकेल, कारण ते योमत भक्त समेत प्रिया, माझा भक्त मला प्रिय आहे. आणि त्या प्रिय भक्ताच्या केसाला जरी धक्का, आपण झालं पाहिजे ना, आपण त्या नश्वर व्यक्तीचे भावाचे बहिणीचे प्रिय होण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे प्रिय झाले तात्पुरता हिशोब लागले, पण त्याचा जर प्रिय झाले तर जन्मभराचा आनंद काळाचा हिशोब लागला. संसारामध्ये प्रियता तिथपर्यंतच आहे, दुष्टता तिथपर्यंतच आहे, गुढी तिथपर्यंतच आहे की जोपर्यंत देणं घेणं चालू आहे. जनै सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे बाळ कोणी नाही, झाल्या शक्ती नाक डोळे गळती साडून या पळती रांडा परे बैल म्हणे आता वर्धा तरी बरे नाशले तुम्ही आता म्हणे आता माझी नाही तुम्ही का चक्र पाणी म्हणून. तेव्हाच त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा सांगावं लागलं की जे का चक्रपाणीशिवाय तुमचं कोणी नाहीये. हे ज्यावेळेस आपण म्हणतो ना टू यू, त्यावेळेस तिकडून प्रतिसाद येतो टू यू. तसा प्रतिसाद नाहीये. तुम्ही जर एखाद्याची आठवण करता तर मी तुझी आठवण करतोय, तेव्हा तिकडून रिप्लाय येतो हा आम्ही पण तुमची आठवण करतो. आम्ही तुम्हाला आठवत होतो, तेव्हा तिकडून रिप्लाय येतो. तसा रिप्लाय येत नाहीये. कुठून तरी घेणं देणं आहे, साठलोट आहे. या जगामध्ये राहत असताना सगळ्या ऋणानुबंधनाच्या गाठी आहे, पण त्याची कृपा तुमच्यावरती सदैव राहत असेल आणि तुम्ही त्याचा सदैव धन्यवाद. अहो दादा, एखाद्याने ग्लास भरून पाणी दिलं तरी आपण त्याला थँक्यू म्हणतो, मनातून धन्यवादाचा भाग आपण जागवतो, मनातून धन्यवाद देतो. एखाद्याने जेवण दिलं तर त्यालाही आपण सात्विकतेने धन्यवाद देतो, आभारी आहोत. एखाद्याने नुसता रस्ता जरी सांगितला, गुगल मॅप समोर असून सुद्धा जरी एखाद्याने रस्ता सांगितला तरी आपण त्याला थँक्यू म्हणतो. आजकाल यंत्रांनी माणसाची गरज इतकी कमी करून टाकली. गुगल मॅप लावतात आणि रस्ते 400-500 किलोमीटर सदैव चालत राहतात, सतत चालत राहतात. पण डोळसपणाने यंत्रावरती विश्वास केला पाहिजे. पाठीमागं मुंबईच्या कुठेतरी घटना घडली, गुगल मॅप चालून मस्तपैकी चालले होते आणि मोठ्या हायवेला चालले होते, पण पुढे रस्त्याचं काम होतं, रात्रीचा प्रसंग होता, लक्षात आलं नाही, पुढे रस्ताच झालेला नव्हता, तो तिथे खड्ड्यामध्ये गेले. पण त्याच गुगल मॅप वरती विश्वास टाकण्यापेक्षा चौकामध्ये बसलेलं एखादं काठी टेकवणारं म्हातारं जरी असलं, त्याला जर तुम्ही विचारलं असतं ना की आजोबा हा रस्ता कुठं जातो, त्यांनी भलेही त्याच्या तोंडामध्ये दात नसलेल्या तोंडाने तुम्हाला सांगितलं असतं तरी चुकीचा रस्ता सांगितला नसता. चुकीचा रस्ता तरी सांगितला नसता. तुम्हाला यथोचित
पोहोचवलेलं असतं. वरून तुम्हाला तुमच्या मुलाबद्दलही माहिती काढून घेतली असते. अरे गोव्याचा का, अरे चिमण्याचा का, हो मी तिकडून आलोय, हा का, तुझ्या बाबाला विचारलं म्हणून सांग. वरून म्हाताऱ्या माणसाने असं सुद्धा सांगितलं असतं. बरोबर आहे. पण यंत्रावरती आपण इथं आधी झालेले आहोत. यंत्राच्या विषयी उद्या परवा असे विषय घेणे गरजेचे आहे. सामाजिक प्रबोधन गरजेचे आहे. कारण युट्यूबच्या द्वारे बरेचशी माणसं त्याला ऐकतात. श्री गीता परिवार नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलच्या द्वारे 11-12 हजार त्याला सदस्य आहेत. त्या सदस्यांच्या माहितीसाठी ते टाकावं लागतं, द्यावं लागतं. तुम्ही त्याचे सदस्य व्हा आणि ऐका. घर बसल्या या सगळ्या सेलचा लाभ घेऊ शकता तुम्ही. पण बिस्तऱ्यावरती झोपता झोपता ते ऐकायचे नसतात तत्वचिंतन. जेव्हा तुम्ही सात्विक भावाचे असाल ना, आमची बरीचशी युट्यूब मंडळी काल भेटली, मला सांगत होती बाबा आम्ही तिथेही ऐकतो, इथेही ऐकतो, इथं आवर्जून आलो ऐकण्यासाठी. आले बरं झालं, चांगली गोष्ट आहे, येत आहे, पण काहीतरी घेऊन जा, घेऊन जा. आणि मग मला जे आज महत्वाचं तत्व सांगून संपवायचं आहे ते असं की त्याला धन्यवाद द्यायला शिका. ईश्वराला धन्यवाद द्यायला शिका. जे जे भेटलं ना, मला जे भेटलं, लाख करोडी कायादिनी अंग अंग अनमोल, लाखा कोटीचं शरीर मला दिले देवा, पहिल्यांदा तुझा धन्यवाद. मी या शरीराला नासवणार नाही, मी या शरीराला खराब करणार नाही. मी कुठल्या तरुण वयामध्ये तरुण मंडळी पाठीमागे बसलेली, भूषण दादा, तरुण वयामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतात. पण एकदा चूक झाली तो माणूस, दुसऱ्यांदा चूक झाली तो राक्षस, आणि तिसऱ्यांदा चूक झाली तो गाढव. एकदा चूक करा माणूस म्हणून समजल्या पण नाही. दुसऱ्यांदा झाली ना तर तीही एक वेळेस त्याला थोडस तामशी म्हणून सोडून दिलं. पण ती चूक जर वारंवार जर करत असेल तर त्याच्यासारखं गाढव कोणीच नाही. पण गाढव म्हटल्यानंतर त्याचं फक्त जिनं काय, जन्माला आला हेलान पाणी, बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तारुण्य गमावू नका दादा, हे सुंदर गुलाबाचं पुष्प आहे. या पुष्पामध्ये सुगंध नाही जरी आला तरी तो टवटवीतपणा जिवंत जर ठेवला तर कुणीही रसिक तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेईल किंवा जीवनापर्यंत नेईल. पण जेव्हा तुम्ही कोमेजून तारुण्य वयामध्ये जर जाल तर कुणी रस्त्याने चालणारा रसिक तुमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. तुम्ही जगाच्या कामाचे राहणार नाही. असं आयुष्य काही कामाचं नाहीये. तारुण्याला जपा. तारुण्य जर तुम्ही हेळसांड जर केली, ईश्वराने आपल्याला धन्यवाद करा त्याचा की आपल्याला सुंदर हात दिले, सुंदर अंग दिलं, सुंदर डोळे दिले, सुंदर शरीर दिलं, नाक दिलं, कान दिलं, सगळं काही व्यवस्थित दिलंय. याचा जर खरा फायदा जर तुम्हाला बघायचा असेल किंवा याचा लाभ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, ज्याला डोळे नाही त्याला विचारा, ज्याला पाय नाही त्याला विचारा, ज्याला हात नाही त्याला विचारा. जे म्हणतात ना देवाने उगाच काळा दिलं, सुंदर दिलं, ओबडधोबड दिलं, मोठ्या नाकाचं दिलं, चपट्या नाकाचं, आणि त्यांनी विचार करून दिलं. एखाद्याचं मोठं नाक असेल त्याला म्हणू नका की माझं नाक बदाड आहे, भजासारखं आहे. त्यांनी विचार करून दिलं की याला जगामध्ये आल्यानंतर याला हवा जास्त प्यायला लागेल, म्हणून त्यांनी विचार करून ते मोठं नाक दिलेलं आहे. त्याच्या कल्पनेवरती कशाला अविश्वास हो, कशाला अविश्वास? तो बिन विचार करून देतच नाहीये. तिकडे चीन मध्ये बारीक बारीक डोळे याच्यासाठी दिले की खूप थंडी असते आणि थंडीनं डोळ्यांना वारंवार पाणी येऊ नये म्हणून ते चिनी डोळे दिले. त्यांनी बर्फाळ प्रदेशात कधी वास्तव सायन्स आहे. बर्फाळ प्रदेशामध्ये जा, खाली जर दक्षिणेला जर गेले तर ते हत्तीसारखी चमडी त्या लोकांची. का? उन्हाने यांची अजून काळी पडू नये म्हणून. ते ऑलरेडीच काळे जन्माला आले. मध्यम महाराष्ट्र, आपण मध्य आहोत. महाराष्ट्र तर सात्विक आहे, महाराष्ट्र उत्तम आहे, महाराष्ट्र गुणवान आहे, महाराष्ट्र सौंदर्यवान आहे. महाराष्ट्र सात्विक असल्या कारणानं महाराष्ट्राचे गुणही महंत गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. त्याचा धन्यवाद करण्याची एक कला आज आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्याला धन्यवाद करायला शिका. त्याचा ज्यावेळेस तुमच्या तोंडातून धन्यवाद निघेल ना, तो खुश झाल्याशिवाय राहणार नाही. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काळी काळी करते हो तुम कन्हैया
तेरी कृपा के बिना मैं संभव नहीं। एहसान तेरा मुझ पर, एहसान तेरा मुझ पर, एहसान हो रहा है, एहसान तेरा मुझ पर, एहसान हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, गोविंद 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 हरे गोविंद
परमेश्वर अर्पण करूया. आजच्या दिवशी तुम्ही आलात. आज कथेला बरोबर सगळे जन्माला आलं तर आपण त्याच्या आडाची वाट उठू ना.